मान्सून केरळमध्ये 5 जूनला धडकण्याची शक्यता, पण यंदा सरासरी 95% पाऊस पडणार कृषी हवामान विभागाचा अंदाज. बळीराजाची चिंता कायम. शरद पवार यांचा 3 दिवसांचा दुष्काळ दौरा संपला. उद्या मुख्यमंत्र्यांची भेट घेऊन करणार चर्चा. दुष्काळामुळे गावातल्या तरुणांनी धरली शहराची वाट. थोड्याशा पैशांसाठी वेगवेगळ्या आंदोलनांमध्ये घेत आहेत भाग. दुष्काळाचं विदारक वास्तव. लॉकअपमध्ये असलेले आरोपी पोलिसांच्या हातावर तुरी देऊन पसार. तासगाव पोलीस स्टेशनमध्ये कर्मचारी कार्यक्रमात दंगा असताना आरोपी पळाल्याची पोलिसांची कबुली. धनगर आरक्षणाचं भिजत घोंगडं कायम. सध्या प्रस्तावावर विचार सुरू असल्याची मुख्यमंत्र्यांची माहिती. तर बीडमध्ये भंडारा उधळून धनगर समाजाच्या यशवंत सेनेनं केला केंद्र आणि राज्य सरकारचा निषेध. वाशिम जिल्ह्यातल्या कारंजा लाडमधील नृसिंह सरस्वती मंदिरात 37 कोटींचा अपहार. मंदिराच्या विश्वस्तांसह 9 जणांवर गुन्हे दाखल. गावाकडच्या बातमीने आपण सुरुवात करणार आहोत मान्सूनच्या बातमीने. जरा अंदाज घेऊयात की सध्या महाराष्ट्रातलं मान्सूनचं वातावरण कशा पद्धतीचं असू शकतं. महाराष्ट्रात सरासरीच्या 95% पाऊस होण्याची शक्यता वर्तवण्यात येते. जून, जुलै आणि ऑगस्टमध्ये पावसात खंड पडेल. मार्च, एप्रिल, मे मधलं तापमान पाहता मान्सूनचं आगमन सुकर नाहीये. कमी दिवसात जास्त पावसाचा अंदाज कृषी विभागाचे सल्लागार डॉक्टर रामचंद्र साबळे यांनी वर्तवलाय. मान्सून 5 जूनला केरळमध्ये दाखल होण्याची शक्यता आहे. 1 जूनला केरळच्या किनारपट्टीवर येणारा मान्सून लांबणीवर पडलाय. मात्र असं असलं तरीही मान्सूनच्या प्रवासासाठी परिस्थिती अनुकूल असल्याची माहिती पुणे वेधशाळेनं दिली आहे. बंगालच्या उपसागरामधली जी अँटीसायक्लोनिक विंड सिस्टीम आहे तिचा प्रभाव पूर्णपणे कमी झालेला आहे. त्याच्यामुळे जो मान्सूनचा ॲडव्हान्स झाला आहे किंवा मान्सूनची जी वाटचाल झाली आहे ती बंगालच्या उपसागराच्या दिशेने जास्त झालेली आहे. परंतु अरबी समुद्रामध्ये अजूनही हे जे अँटीसायक्लोनिक विंड्स आहेत, वारे आहेत, त्याचा प्रभाव अद्यापही टिकून आहे. आणि त्याचा प्रभाव टिकून असल्यामुळे दक्षिण गोलार्धातून जे नैऋत्य मोसमी वारे येऊ घातलेले आहेत त्याला काहीसा अडथळा निर्माण झाला आहे आणि त्याच्यामुळे अरबी समुद्रामध्ये त्याची वाटचाल पुढे होऊ शकत नाही. पण गेल्या 2 ते 3 दिवसामध्ये, विशेषतः गेल्या 24 तासामध्ये असं दिसून आलेलं आहे की लक्षद्वीप आणि मालदीव भागामध्ये पावसाचं प्रमाण वाढलेलं आहे आणि त्याचबरोबर नैऋत्य मोसमी वाऱ्यांचा वेगही वाढतो आहे. या निम्नच्या प्रभावामुळं अमेरिकेच्या पश्चिम किनारपट्टीवर विषुववृत्ताच्या जवळ उष्ण पाण्याचे प्रवाह मोठ्या प्रमाणात तयार होतात आणि इकडचे वारे, सर्व वारे तिथं जे कमी दाबाची क्षेत्र तयार होतात त्या दिशेने जातात. इकडचे वारे इकडचं बाष्प घेऊनही मोठ्या प्रमाणात जातात आणि आपल्या देशावरती मग कोरडे वारे वाहतात आणि मग आपल्याला पावसात खंड आणि पावसात उघडीप दिसते. साधारणपणे परभणी, मराठवाड्यामध्ये जो पावसाची शक्यता आहे तो साधारणपणे 90% आहे तिथल्या सरासरीच्या. परभणीची सरासरी 815 मिलीमीटर आहे. पावसाची शक्यता 735 मिलीमीटरपर्यंत परभणीला आहे. म्हणजे मराठवाड्यामध्ये देखील पाऊस कमी आहे. तिथं देखील पाण्याचे काटकसरीनं वापर करणं गरजेचं आहे. राष्ट्रवादीचे अध्यक्ष आणि माजी केंद्रीय कृषी मंत्री शरद पवारांचा 3 दिवसीय दुष्काळी भागाचा दौरा आज संपलेला आहे. लातूरमधल्या उजणी गावामध्ये शेतकऱ्यांशी संवाद साधून त्यांनी दौऱ्याची सांगता केली. पवारांनी औरंगाबाद, बीड, उस्मानाबाद आणि लातूर जिल्ह्यातील दुष्काळाची पाहणी केली. या जिल्ह्यातील पाण्याचा साठा आणि कोरडे पडलेले प्रकल्प त्यांनी पाहिले. या दौऱ्यात शरद पवारांनी थेट शेतकऱ्यांशी संवाद साधला. या दौऱ्यानंतर उद्या शरद पवार मुख्यमंत्र्यांची भेट घेणार आहेत. पीक कर्ज, कर्जमाफी आणि पेरणीसाठी तत्काळ मदत करण्याची मागणी शरद पवार मुख्यमंत्र्यांकडे करणार आहेत. माजी केंद्रीय कृषी मंत्री शरद पवार दुष्काळाची पाहणी करण्यासाठी मराठवाड्याच्या दौऱ्यावरती होते. आज ते उस्मानाबादमधल्या दुष्काळाची त्यांनी यावेळी पाहणी केली. यावर पवार यांनी उस्मानाबादमधील दुधगावातील शेतकऱ्यांशी संवाद साधला. या शेतकऱ्यांच्या भावना जाणून घेतल्या आणि त्याचबद्दल त्यांच्याशी बातचीत केली. आमचे ब्युरो चीफ सिद्धार्थ गोदाम यांनी. माजी केंद्रीय कृषी मंत्री शरद पवार आणि महाराष्ट्राचे ज्येष्ठ नेते मागच्या 3 दिवसापासून मराठवाड्याच्या दुष्काळाचा आढावा घेत आहेत. शेतकऱ्यांशी थेट संवाद साधतायत. पाणी पातळी या ठिकाणी बघतायत. विविध ठिकाणी जाऊन ते शेतीची पाहणी करतायत. उस्मानाबादमध्ये काही शेतकऱ्यांना त्यांनी वडाची झाडं भेट दिलेली आहेत
आणि ही वडाची झाडं देऊन त्यांना काही संदेश शरद पवारांनी दिलेले आहेत. दादा मला एक सांगा, तुम्हाला वडाचं झाड का दिलेलं आहे साहेबांनी? झाड ही आपण लावायचं, दुसऱ्या 10-5 लावायची, पाण्याची योजना जी जलसंधारणाची आहे का ते राबवायची, त्याच्यासाठी झाड दिलेलं आहे. मला एक सांग, काय करशील या झाडात? झाड लावून जगवीन हा झाड वाया जाऊ देणार नाही. पवारसाहेबांनी दिले. बर काही अजून बर, काय म्हणजे झाडाची वाढ व्यवस्थित करणार आहे? वाढ व्यवस्थित करणार आहे. जवळपास अजून 10-5 झाडे लावून बर वाढ व्यवस्थित करेन. बर बर. आणखी काही जण आहेत, मला एक सांगा, काय उद्देश आहे शरद पवारांचा तुम्हाला झाड देण्याचा? ह्या वडाच्या झाड देण्याच्या पाठीमागे उद्देश असा आहे की ही कमी पाण्यावर जगणारं झाड आहे आणि अशी झाडं जर जगविली तर ह्याच्यापासून निसर्गरम्य वातावरण पावसाचं बनण्यासाठी जास्त उपयोगाला येणारा हा झाड आहे. तुम्ही शरद पवार साहेबांचं भाषण ऐकलेलं आहे ना? काय म्हणाल शेतकऱ्यांचं ते त्यांनी बोललेलं? शेतकऱ्यांसाठी फायद्याचं आहे. शेतकऱ्यासाठी खुलीकरण, शेतकऱ्यांसाठी वडाची झाडं लावणं आवश्यक आहे. त्याच्यापासून फायदा होणार आहे. बरं, शरद पवारांनी सांगितलं की मागण्या जर मान्य नाही झाल्या तर आंदोलन करावं लागेल, रस्त्यावर उतरावं लागेल. बिलकुल उतरावं लागेल. आंदोलन करून नाही मागण्या मान्य आमच्या झाल्याच्या नंतर आंदोलन करावं लागेल ना. कायमस्वरूपी दुष्काळ मुक्तीसाठी जलसंधारणाची कामं आणि वृक्ष लागवड हाच एक उपाय आहे आणि त्यांनी आजच्या भाषणामध्ये पण तेच सांगितलं. त्यांचं हे या ठिकाणी काम, त्यांनी सांगितलेला संदेश सर्वांपर्यंत पोहोचवणं आणि ह्याची एक चळवळ निर्माण करण्याचं काम या ठिकाणी आम्ही हाती घेतलेलं आहे. एकंदरीतच आपण बघू शकतो 3 दिवसापासूनचा हा दौरा सुरू आहे आणि या दौऱ्यामध्ये ज्या पद्धतीने शेतकऱ्यांशी शरद पवार संवाद साधतायत त्याचा कुठेतरी परिणाम झालेला मला दिसतो. कारण झाड देण्यामागचा उद्देश पवारांचा या लोकांना कळालेला आहे आणि हाच उद्देश जर महाराष्ट्रातील किंवा मराठवाड्यातील सर्व जनतेला कळाला तर येणाऱ्या काळामध्ये सध्यासारख्या भीषण दुष्काळाचा सामना आपल्याला करावा लागू शकत नाही. सुधीर जाधवसह सिद्धार्थ गोदाम, IBN लोकमत, उस्मानाबाद. दुसरीकडे राष्ट्रवादी काँग्रेसचे राज्यातील नेते शरद पवार यांना चुकीची माहिती देत असल्यामुळे शरद पवार यांना राज्यात शेतकरी हिताचे निर्णय माहीत नसल्याचा टोला मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी लगावला होता. त्याला आज पवारांनी त्यांच्या शैलीमध्ये उत्तर दिलंय. ऐकूयात शरद पवार काय म्हणाले. काय आहे की अलीकडच्या काळामध्ये त्यांचे जे महाराष्ट्रात काम करणारे नेते आहेत ते त्यांना नीट माहिती देत नाहीत. त्यामुळे त्याचा पवारसाहेब माहिती घेऊन बोलणाऱ्यांपैकी आहेत, पण त्यांना ती नीट माहिती देत नसल्यामुळे अशा प्रकारचं वक्तव्य त्यांनी केलं आहे. मुळामध्ये आज 6000 गावांमध्ये महाराष्ट्रामध्ये जलयुक्त शिवाराच्या माध्यमातून 70,000 कामं चाललेली आहेत. असं आहे की माझ्या पक्षाच्या कार्यकर्ते, माझ्या पक्षाचे सहकारी आम्ही एकत्रच लोकांना मिळतो आणि या संवाद बैठकीमध्ये आतापर्यंत आम्ही 4 जिल्ह्यात जिथे गेलो कुठेही आमच्या पक्षाचे नेते बोलले नाहीत, विरोधी पक्ष नेते माझ्याबरोबर तेही बोलले नाहीत. आम्ही लोकांना बोलायला सांगतो, तुम्ही सांगा आणि ठिकठिकाणी लोक सांगतात त्यांचं काय म्हणणं, त्याच्यानंतर त्याच्यावर मी भाष्य करतो. त्यामुळे माझ्या पक्षाच्या लोकांनी मला चुकीची माहिती दिली, ही माहिती मुख्यमंत्र्यांच्या कानावर कोणीतरी योग्य रीतीने कळवली दिसत नाही. गावात दुष्काळ पडला की शहरांकडे स्थलांतर वाढतं. जळगाव जिल्ह्यातली 200 मुलं मुंबईत रोजगाराच्या शोधात आलेली आहेत. छोटी मोठी कामं करून ते आपलं पोट भरतात आणि काही पैसे घरी पाठवतात. नवी मुंबईत यापैकी 30 मुलं आलेली आहेत. थोडे पैसे कमवण्यासाठी ते आंदोलनांमध्येही भाग घेतात. प्रत्येकी 200 रुपये असा आंदोलनांचा रेट आहे. रोजगाराच्या शोधात फिरणाऱ्या या मुलांच्या भावना जाणून घेतल्यात आमचे रिपोर्टर विनय म्हात्रेंनी. दुष्काळ पडलं की अनेक कुटुंब हे मुंबईच्या दिशेने, नवी मुंबईच्या दिशेने येतात. काहीतरी रोजगार मिळेल या आशेने येतात. 2 महिने 3 महिने या ठिकाणी राहतात, जे मिळेल ते काम करतात आणि इथून पुन्हा शेतीला जातात. अशीच काही तरुण मुलं जी जळगाववरून इथे आलेली आहेत आणि जळगाव जिल्ह्यातल्या पाचोरा तालुक्यातील रामेश्वर तांडा गावातली ही सगळी मुलं आहेत. ही 30 मुलं आहेत, सगळी तरुण मुलं आहेत. ही मुंबईतल्या नवी मुंबईमध्ये आलेली आहेत सध्या, की कामाच्या आशेने आलेली आहेत. इथे गेल्या महिनाभरापासून इथे राहतायत आणि इथे काम करतायत. जे मिळेल ते काम करतायत, मिळेल ते खातायत आणि इथला जो मिळेल ते पैसा घेऊन ते गावाकडे जात आहेत, जेणेकरून तिथल्या कुटुंब चालवायला त्यांच्या आई वडिलांना त्यांना हातभार लागेल यासाठी हे नवी मुंबईत आलेले आहेत. आपण ते नक्की काय काम करतायत, किती पैसे त्यांना मिळतात, हे सगळं आपण त्यांच्याकडून जाणून घ्या. मी कॅटर्सला काम करतो. इथे कल्याणला काल उद्या होतो, आता आज इकडे आलो मानसरोवरला. आता आज इथे टोल नाक्यावरती बॅनरचं काम आहे. दिवसभर धरून 12 घंटे ड्युटी असते. 300 रुपये रोज देतात ते. फक्त 300 रुपये रोज तुम्हाला मिळतात, पण दररोज तुम्हाला काम मिळतं का इथे? नाही, 2 दिवस आडे, 1 दिवस आडे असं भेटतं.
एक दिवस 2 दिवस असं. कुठे राहता, काय खाता? आम्ही जिथं काम करतो आणि जिथं झोपायला जागा भेटली रात्री तिथं झोपतो. कुठं पण झोपायचं, कुठं पण जिथं म्हणजे काम भेटलं तिथं रात्री जेवण करायचं आणि जिथं जागा भेटली झोपायला तिथं झोपतो. अंघोळ करायला जिथं जागा भेटली तिथं अंघोळ करतो. कपडे धुवायला नसली तर तिथं पण कपडे, जिथं जागा भेटली तिथं कपडे धुतो. तू शाळेत जातोस का? कितवीला आहेस? चौथीपर्यंत शिकलोय. हां. पुढे का शिकला नाहीस? नाही शिकला, आपली परिस्थिती अशी हे होती ना, याच्यामुळे नाही शिकला पुढे. कामाला पैसे नाही राहायचे घरात, मग आई बाबा सांगायचे कामाला जा, त्याच्यामुळे कामाले. मग इथे कल्याणमध्ये आलो कामाले. 7 माणसं आहे घरात, 3 बहीण आहे, 2 भाऊ आहे. या सगळ्यांचा जो प्रमुख आहे तो ह्यांना सगळ्यांना इकडे घेऊन येतो दरवर्षी दुष्काळाच्या दृष्टिकोनातून. आपण त्याच्याशी बोलूया. तू मला सांग, तू ह्या सगळ्यांना इकडे घेऊन आलायस, कुठे कुठे तुम्ही काम करता, कशा प्रकारची कामं करता? म्हणजे आम्ही फक्त कॅटर्सचं कामं करतो. जे कॅटर्स न भेटलं ना कोणते बी कामं करू, बिगारी कामे करू शकतो आम्ही. ते 2 दिवस काम करू, एका दिवस सुट्टी बी भेटते, काय नाही खायला बी तिथं काय नाही, म्हणून इथं कामाला आलो. 2-4 जागी आम्हाला काम भेटलं. मी मग गावाला फोन लावलं की मुलांना पाठवून द्या, असं गरीब आहे म्हणून परिस्थिती. मग यांना इथं आणलो मी पनवेलला. इथं आणल्यावर आता शाळेला जो कामाला मग 2 दिवस काम करू, अजून 2 दिवस सुट्टी राहते, त्याच्यानंतर मग काय बघू पुढचं. पण एकूण सांग मला, गावची परिस्थिती काय आहे? गावाकडे पाणी आहे का? गावची परिस्थिती मुळात काय, तिथे काम आहे का? तिकडे एवढं काही काम नाही, पाणी पण पडला नाही, दुष्काळ पडला आहे तिकडे गावाला. शेती पण करता येत नाही, म्हणून इकडे आला आहे कामाला. याच्यानंतर ह्या 2 महिन्यानंतर पुन्हा तुम्ही शेतीमध्ये जुंपणार? हा, शेतीमध्ये राहणार. पण त्याच्यात पैसे मिळतात शेतीमध्ये? शेतीमध्ये काहीच उत्पन्न भेटत नाही. सगळं काय शेतीला लागून जातं, थोडाफार उत्पन्न निघतो फक्त खाण्यापुरतं फक्त. दरवर्षी शेती केली जाते, मात्र शेतीतून उत्पन्न मिळतं ते फक्त कुटुंबाला खाण्यापुरतं मिळतं. त्या व्यतिरिक्त इथे फारसा पैसा मिळत नाही. त्याचमुळं ह्या मे महिन्याच्या 2 महिन्याच्या सुट्टीमध्ये ही सगळी तरुण मुलं जी आहेत ती तरुण मुलं ह्या मुंबईच्या दिशेने येतात, नवी मुंबईच्या दिशेने येतात आणि इकडे आल्यानंतर त्यांना काही रोजगार मिळेल, 2 पैसे मिळतील. मग कोणतंही काम असो, ते मग कॅटरर्सकडे काम असेल, बिगारी काम असेल किंवा टोल नाक्यावरती प्रमोशनचं काम असेल, अशी काही वेगवेगळे कामं ही करतात. त्याच्यातून 200 ते 300 रुपये त्यांना दररोजची मिळतात. रात्री मिळेल त्या आसऱ्यावर राहायचं आणि मिळेल ते खायचं. मात्र हेतू एकच आहे की इथून जो काही 2 पैसे मिळतील ते गावाकडे जायचं आणि आपल्या कुटुंबासाठी ती मदत म्हणून इथून सगळी जमा करून घेऊन जातात. व्हिडिओ जर्नलिस्ट अरुण पेडणेकरसह विनय मात्रे, IBN लोकमत, नवी मुंबई. पीक कर्ज मिळवण्यासाठी अन्य मागण्यांसाठी पिंपळगाव रेणुकाई इथल्या महाराष्ट्र ग्रामीण बँकेच्या शाखेविरोधात शेतकऱ्यांनी आंदोलन केलंय. महाराष्ट्र ग्रामीण बँकेच्या पिंपळगाव रेणुकाई शाखेअंतर्गत ती 10 गावं असून गेल्या 3 वर्षांपासून शेतकऱ्यांना पीक कर्ज बँक देत नसल्यामुळे आज शेतकऱ्यांनी बँकेला कुलूप ठोकण्यासाठी आंदोलन केलंय. बँकेच्या वरिष्ठ कार्यालयाने पीक कर्ज देण्याबाबत अद्याप स्पष्ट आदेश दिलेले नाहीयेत आणि त्यामुळे कर्ज वाटप थांबवलेलं आहे. पोलिसांनी 30 शेतकऱ्यांना ताब्यात घेतलंय. वैयक्तिक स्वार्थ नाहीये. आता आपलं तुमच्या सर्वांच्या त्याच्यामध्ये पीक कर्ज, शैक्षणिक कर्ज, गृह कर्ज, MT लोन, विविध प्रकारचे जे शेतकऱ्यांचे कर्ज असतील त्या सर्व प्रकारचे कर्ज 2012 पासून ही बँक द्यायला तयार नाहीयेत. वेळोवेळी बऱ्याच लोकांनी या ठिकाणी आंदोलन केलेत, तर तोंडी उत्तर आतापर्यंत या लोकांनी दिलेत. यानंतर गावाकडच्या बातम्यांमध्ये इथे वेळ झाली का ब्रेकची. पहा फक्त IBN लोकमत. ब्रेकनंतर बातमी आहे तासगावमधनं. तासगाव पोलीस स्टेशनच्या लॉकअपमधून 3 आरोपी पळून गेल्याचा धक्कादायक प्रकार जो आहे तो उघडकीस आलेला आहे. या प्रकरणी 2 पोलिसांना निलंबित करण्यात आलं आहे. हरिभाऊ कदम आणि सुकुमार जाधव अशी निलंबित केलेल्या पोलिसांची नावं आहेत. पोलीस अधीक्षक सुनील फुलारी यांनी ही कारवाई केली आहे. तासगाव पोलीस स्टेशनचे PI रमेश बनकर यांच्या निवृत्ती समारंभाचा कार्यक्रम रात्री 10 पर्यंत सुरू होता. सर्व पोलीस कर्मचारी या कार्यक्रमात होते. त्याचा फायदा घेत कौलं काढून हे आरोपी पळून गेले. राहुल माने, राजेंद्र जाधव आणि कुमार पवार अशी आरोपींची नावं आहेत. जबरी चोरीच्या प्रकरणात त्यांना अटक करण्यात आली होती. काल रात्री जोरदार पाऊस झाला होता आणि वीजही नव्हती. त्याचा फायदा घेत आरोपी पळाल्याचं स्पष्टीकरण पोलिसांनी दिलंय. वाशिमच्या कारंजा लाड मधील श्री नृसिंह सरस्वती स्वामी महाराज देणगीमध्ये 37 कोटींचा अपहार झालाय. देशभरातून भाविक इथे दर्शनासाठी येत असतात. मोठ्या प्रमाणात देणगी मंदिराला दान मिळते.
मात्र मंदिराच्या विश्वस्तांनी संगनमत करून कोट्यवधी रुपयांच्या देणगीचा अपहार केल्याची तक्रार करण्यात आली आहे। शेखर कानव यांनी कारंजा शहर पोलिसांकडे याबाबत तक्रार दाखल केली आहे। या तक्रारीवरून पोलिसांनी विश्वस्तांसह 9 जणांवर फसवणुकीचा गुन्हा दाखल केला आहे। हा 11 वर्षातला घोटाळा आहे। हा आर्थिक वर्ष 2001 ते आर्थिक वर्ष 2010-11 यामधला हा 36 कोटी काही रुपयांचा घोटाळा आहे आणि त्या संदर्भामध्ये वेगवेगळ्या प्रकारे मी वेगवेगळ्या खात्यांचे त्याच्यामध्ये पुरावे जोडून हा मी सप्रमाण सिद्ध केलेला आहे। त्यामुळे कोणत्याही भक्तांना जर यामध्ये जर शंका असेल की मी कुठल्याही वैमनस्यामुळे किंवा पूर्वगृह दूषित हा हेतूने प्रेरित होऊन मी ही तक्रार दाखल केली आहे, तर त्यांना माझं आव्हान आहे की त्यांनी माझे येऊन कागदपत्र तपासावे, बघावे, त्या कागदांच्या छायांकित प्रती घेऊन जाव्यात आणि त्यांनी कुठल्याही त्या ऑडिटरकडून किंवा त्यांच्या सनदी लेखापाल मित्रांकडून ते खात्री करून घ्यावी की माझ्या आरोपांमध्ये तथ्य आहे किंवा नाही। यानंतरची बातमी आहे धनगर आंदोलनाबद्दल। केंद्र सरकारनं धनगर आरक्षणाच्या मुद्द्यावर घुमजाव केल्याच्या निषेधार्थ बीड इथं यशवंत सेनेच्या कार्यकर्त्यांनी आंदोलन केलंय। पंतप्रधान आणि मुख्यमंत्र्यांच्या प्रतिमेवर भंडारा उधळून हे आंदोलन करण्यात आलं। यावेळी आंदोलनकर्त्यांनी सरकारचा निषेध करत सरकारनं धनगर समाजाचा विश्वासघात केल्याचा आरोप केलाय। तर बीड शहरातून मोर्चा काढून सरकारचा निषेध करण्यात आलाय। नरेंद्र मोदी साहेबांनी पत्र पाठवलं की धनगर समाज हा अनुसूचित जमातीमध्ये नाहीये आणि समाविष्ट करता येणार नाही असं लेखी पत्र पाठवल्यानंतर महाराष्ट्रात धनगर समाजाच्या वतीने तीव्र संताप व्यक्त केला आहे आणि त्याच्यामुळे आज आम्ही यशवंत सेनेच्या वतीने पूर्ण हे आंदोलन पूर्ण महाराष्ट्रभर चालू आहे। या घडामोडीनंतर इतरही बातम्या आपण बघणार आहोत, पण थोडक्यात। पिंपरी चिंचवड मधल्या थेरगावमध्ये गावगुंडांकडून एकावर जीव घेणा हल्ला करण्यात आला। रात्री या परिसरात दगडफेक करत 7 ते 8 गाड्यांची ही तोडफोड करण्यात आली आहे। दहशत माजवण्यासाठी हा प्रकार करण्यात आला। पिंपरीतल्या महादेवनगर मधली ही घटना आहे। या प्रकरणी अजून कोणालाही अटक करण्यात आली नाहीये। कल्याण ग्रामीणमधील गावकऱ्यांनी आणि संघर्ष समितीने सरकारचा निषेध नोंदवला असून राज्य सरकारने 1 जून पासून 26 गावं कल्याण डोंबिवली महानगरपालिकेत घेण्याचा निर्णय घेतला आणि त्यामुळे गावकरी संतापलेत। गावकऱ्यांनी सर्व ग्रामपंचायत कार्यालयांना टाळ ठोकलंय, तसंच राज्य सरकारच्या अध्यादेशाची होळी सुद्धा केली। कोल्हापूर जिल्ह्यातल्या गडहिंग्लज उपजिल्हा रुग्णालयावर मनसेनं जोरदार हल्लाबोल केला। मनसेच्या कार्यकर्त्यांनी रुग्णालय अधीक्षकांच्या केबिनमध्ये तोडफोड केली आहे। त्याबरोबरच मनसेच्या कार्यकर्त्यांनी स्वर्गीय बाबासाहेब कुपेकर असं नामकरण ही करण्याचा प्रयत्न केला। यानंतर गावाकडच्या बातम्यांमध्ये इथं वेळ झाली एका ब्रेकची। ब्रेकनंतर इतरही बातम्या आपल्याला बघायच्या आहेत। पहा फक्त IBN लोकमत। ब्रेकनंतर एका खास जिद्दीबद्दल, एका प्रेरणाबद्दल आपण जाणून घेऊयात। माणसाच्या मनात जिद्द असेल आणि अपार मेहनत करण्याची तयारी असेल तर कोणतंही काम कठीण नाहीये, हे दाखवून दिलंय पुण्याच्या प्रेरणाने। कर्णबधीर आणि मुकबधीर असलेल्या प्रेरणाने भरतनाट्यमच्या नृत्य शिखरावर आपला ठसा उमटवलाय। पाहूया प्रेरणाच्या थक्क करणाऱ्या प्रवासाची ही कहाणी। ही आहे प्रेरणा साहनी, देशातली पहिली कर्णबधीर भरतनाट्यम विशारद। एवढंच नाही तर वयाच्या 3ऱ्या वर्षापर्यंत अर्धांगवायूमुळे प्रेरणाचे पाय लुळे पडलेले होते, पण या सर्वांवर मात करत आज तिनं नृत्य शिखर गाठलंय। प्रेरणाच्या जिद्दीची कहाणी उज्ज्वला यांनी लिहून प्रकाशित केली आहे। तिची 2007 मध्ये अरंगेट्रम ज्या दिवशी झाली त्या दिवशी मला खरी गुरुदक्षिणा भेटली आहे। त्याच्यानंतर मला वाटलं नव्हतं की ती एवढी अजून पुढे जाईल आणि आज ती एक प्रोफेशनल नृत्यांगना म्हणून लॉन्च होती। तर ह्याच्यापेक्षा जास्त आनंद एका गुरुला अजून काहीच होऊ शकत नाही। ती आमच्यापेक्षाही अजून 5 पावलं पुढे जावं, कायम माझी अशीच इच्छा राहील। अनेक राष्ट्रीय आंतरराष्ट्रीय नृत्य स्पर्धांमध्ये प्रेरणानं अनेक बक्षिसं पटकावली। प्रेरणाचा पती सुद्धा कर्णबधीर आहे। प्रेरणाला चित्रकलेची सुद्धा आवड आहे, पण आजपर्यंत प्रेरणाची कोणतीही दखल सरकारनं घेतलेली नाही अशी नाराजी तिच्या वडिलांनी व्यक्त केली आहे। तर प्रेरणाच्या जिद्दीमुळे आपल्या आयुष्याला प्रेरणा मिळाली असं तिची आई म्हणते।
आमची मुलं अपंग आहेत म्हणून आम्ही त्यांच्या मागे उभे राहतो, परंतु मला असं वाटतं की शासनाने या मुलांच्या मागे उभे राहिले पाहिजे. आज मला असं वाटतं की अपंग कोणी, ही मुलं आहेत की शासन आहेत, या मुलांच्या बाबतीत शासन अतिशय उदासीन आहे. नोकऱ्यांच्या बाबतीत असो, अजून अनेक अनुदानाच्या बाबतीत असो, या अपंग मुलांना त्याचा फायदा मिळतोय असं मला वाटत नाही. प्रेरणा ही आमच्यासाठी प्रेरणादायी आहे, कारण की प्रेरणा ही आम्हाला ऊर्जा देणारी आहे. प्रेरणा एक प्रकारची उर्मी आहे. जेव्हा आयुष्यामध्ये आम्ही हार मानली होती तेव्हा ह्याच मुलीने आम्हाला हसता हसता सांगितलं की बिनधास्त राहा, आनंदाने जगा, जीवन हे आनंदाने जगण्यासाठी आहे आणि त्यासाठी काळजी करू नका, फक्त संधीचा दरवाजा सोडू नका. यापुढे आपल्यासारख्या अनेक मुलींना भरतनाट्यम शिकवण्याचा प्रेरणाचा मानस आहे. प्रेरणाच्या या जिद्दीला सलाम. गोविंद वाकडेसह ब्युरो रिपोर्ट, IBN लोकमत, पिंपरी चिंचवड. प्रेरणाच्या पुढल्या वाटचालीकरता आपण खूप खूप शुभेच्छा देऊयात आणि यानंतर गावाकडच्या बातम्यांमध्ये इथेच थांबूयात. पहा फक्त IBN लोकमत.